दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। तर राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय भविष्यवाणी राऊतांनी केली आहे। मात्र दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची फडणवीसांनी मात्र खिल्ली उडवली आहे। मी परवाच दिल्लीमध्ये जाऊन आलो असं फडणवीस यांनी म्हटलंय। देशभरात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना राज्यातील नेत्यांच्या वक्तव्यांनी मोठी खळबळ उडाली आहे। राज्यातील काही नेते मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचा दावा करतायत, तशा प्रतिक्रियाही देऊ लागल्यात। मात्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत। नावांची घोषणा करण्यासाठी नेत्यांची स्पर्धा रंगली आहे। फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्यात शिंदेशिवाय पर्याय नाही असा दावा नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून आमदार झालेल्या बच्चू कडू यांनी केलाय। मात्र भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडूंवर टीका करत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिलाय। दिल्लीत जर गेलं तर महाराष्ट्राचं अधिक चित्र बदलण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात काम केलं या पद्धतीने त्यांनी पावलं टाकावी अशी अपेक्षा आहे सामान्य लोकांची आहे। महाराष्ट्रात कोण? एकनाथजी शिंदेशिवाय पर्याय नाही। की केंद्रीय भाजपचं नेतृत्व असा निर्णय घेईन असं वाटतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे, कारण एवढा मोठा उठाव जो केला तो उठाव झाला नसता तर कदाचित ती सत्ता पलटली नसती। सत्ता पलटली नसती तर आज सत्ता भाजपाची दिसली नसती। मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत। उठाव केला नसता तर आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर, त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये। कडू मुख्यमंत्री पदासाठी शिंदेच्या नावावर दावा ठोकत असताना संजय राऊतांनी शिंदे आणि गिरीश महाजन यांचा उल्लेख करत टीका केली आहे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। चालेल, सगळे अधिकार मला वाटतं राऊताला दिलेले आमच्या पक्षाचे। दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। दुसरीकडे संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदासाठी बावनकुळेंचं नाव घेऊन एकच खळबळ उडवून दिली आहे। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही। नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत। ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत। भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते बघा। मुख्यमंत्री पदाबाबत दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरू असताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली। तर रोहित पवारांनी मात्र शिंदेचं नाव घेत त्यांची ताकद दिल्लीतून वाढवली जात असल्याचं म्हटलंय। या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र हा विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत। आज त्यांना सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाची सुद्धा मिळू शकते। पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे। दिल्लीत सुद्धा जे नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते हे त्यांना बळ देताना आपण सगळेजण बघू शकतो। मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा रंगत असताना प्रत्येक नेता आपल्या सोयीनुसार नेत्यांची नावं पुढे करत असल्याचं दिसतंय। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो। दरम्यान आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होतो आणि कुणाला केंद्रात संधी मिळते आणि कुणाचा पट्टा कट होतो हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे।